छोटी बचत मोठा फायदा 333 रुपयांची बचत करा आणि 17 लाख रुपये मिळवा. ही आहे पोस्टाची भन्नाट योजना. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जर तुम्हाला छोट्या बचतीतून मोठा निधी निर्माण करायचा असेल तर पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट आरडी योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. तर जाणून घेऊयात संपूर्ण योजना काय आहे. तत्पूर्वी अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अशा नवनवीन अपडेटकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करा. पोस्ट ऑफिस स्कीम न्यूज. जर तुम्हाला छोट्या बचतीतून मोठा निधी निर्माण करायचा असेल तर पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट, ज्याला आपण आरडी म्हणतो, ही योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते. फक्त 100 रुपयांपासून सुरू होणारी ही योजना केवळ सुरक्षित नाही तर त्यावरील व्याजही अनेक गुंतवणूक पर्यायांपेक्षा चांगले आहे. विशेष म्हणजे जर तुम्ही दररोज फक्त 333 रुपयांची बचत केली तर तुम्ही 10 वर्षात सुमारे 17 लाख रुपयांचा निधी उभारू शकता. आता एक नजर व्याजदर काय असणार आहेत पाहूया. 6.7% वार्षिक व्याजाची हमी. सध्या पोस्ट ऑफिसच्या या आरडी योजनेवर 6.7% वार्षिक व्याज दिले जात आहे. ही पूर्णपणे सरकार समर्थित योजना आहे, म्हणजेच तुमचे पैसे यात पूर्णपणे सुरक्षित आहेत. प्रौढ असो किंवा 10 वर्षांपेक्षा कमी वयाचा अल्पवयीन, कोणीही हे खाते उघडू शकतो. अल्पवयीन व्यक्ती प्रौढ झाल्यावर केवायसी आणि पुन्हा नवीन फॉर्म भरून खाते सक्रिय ठेवता येते. हे खाते आता ऑनलाईन देखील उघडता येते. या योजनेत खाते 5 वर्षांसाठी उघडले जाते, परंतु जर ग्राहकाची इच्छा असेल तर तो ते आणखी वाढवू शकतो. म्हणजेच 5 वर्षांनंतर गुंतवणूक आणखी 5 वर्षे चालू ठेवता येते. गरज पडल्यास खाते बंद करायचे असल्यास 3 वर्षांनंतर प्री मॅच्युअर क्लोजरची सुविधा देखील उपलब्ध आहे. गुंतवणूकदाराच्या मृत्यूच्या बाबतीत पहा. असे होऊ नये, परंतु गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास नामांकित व्यक्ती केवळ रकमेचा दावा करू शकत नाही तर खाते पुढे चालवू देखील शकते. ठेवीच्या तारखा लक्षात ठेवणे महत्त्वाचे. या योजनेत दर महिन्याला निश्चित तारखेला गुंतवणूक करणे आवश्यक आहे. जर महिन्याच्या 16 तारखेपूर्वी खाते उघडले असेल तर पुढील हप्ता दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत जमा करावा लागतो. जर 16 तारखेला किंवा त्यानंतर खाते उघडले असेल तर 16 तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवसापर्यंत ठेव करता येते, म्हणजे बिफोर हाफ मंथ किंवा आफ्टर हाफ मंथ. आता पहा, कर्ज सुविधा देखील उपलब्ध. पोस्ट ऑफिस आरडीचा आणखी एक फायदा म्हणजे वर्षभर नियमितपणे गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही तुमच्या जमा केलेल्या पैशाच्या 50% कर्ज देखील घेऊ शकता. यावर फक्त 2% अतिरिक्त व्याज द्यावे लागेल. गरज पडल्यास खाते न मोडता निधी उभारू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुविधा खूप फायदेशीर ठरते. तुम्ही 17 लाखांचा निधी कसा उभाराल? जर तुम्ही दररोज 333 रुपये वाचवले तर ही रक्कम एका महिन्यात 10,000 रुपये होते. 5 वर्षांमध्ये एकूण गुंतवणूक 6 लाख रुपये होईल, ज्यावर 1.13 लाख रुपये व्याज मिळेल. परंतु जर तुम्ही ही गुंतवणूक पुढील 5 वर्षांसाठी वाढवली तर 12 लाख रुपयांच्या एकूण गुंतवणुकीवरील व्याज 5.08 लाख रुपये होईल. म्हणजेच 10 वर्षात तुम्हाला एकूण 17,08,546 रुपये मिळतील. जर तुमची बचत कमी असेल आणि तुम्ही दरमहा फक्त 5,000 रुपये गुंतवू शकता तर 10 वर्षात ही रक्कम 8.54 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते, ज्यामध्ये व्याज म्हणून 2.54 लाख रुपये असेल. तर अशा प्रकारे पोस्टाची आरडी स्कीम तुमच्याकरिता एक सुरक्षित पर्याय असू शकतो. तुम्हाला याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास कमेंटच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क करू शकता. आशा करतो चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब केलं असेलच. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक देखील करा. पुन्हा भेटू नवीन अपडेटसह. तोवर काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.